गोंदिया ग्रीनलँड लॉन या ठिकाणी महायुतीच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भाजप उमेदवार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते। एप्रिल 2024ला 18व्या लोकसभेकरिता निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। भंडारा गोंदिया लोकसभेकरिता महायुतीच्या वतीने खासदार सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारासाठी या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली असून गेल्या 5 वर्षात केलेल्या कामगिरीची दखल घेत मतदार मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला। निश्चितपणे संपूर्ण देशामध्येच एक मोदीजींची लहर चालू आहे। त्यामुळे या दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने या भागाचं तिकीट मला मिळालं आणि मला परत एकदा खासदार होण्याची संधी प्राप्त झाली। मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की मला परत एकदा संधी मिळून मला आपल्या सर्वांचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत या देशाकरता काम करण्याची संधी मला परत एकदा प्राप्त मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या या लोकसभेतून मी आपल्या मागच्यापेक्षा जास्त पद्धतीने ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आणि संपूर्ण जनतेचे, मतदारांचे आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांचे ज्यांनी मला परत संधी दिली त्याबद्दल सर्वांचं खूप आभार मानतो। निश्चितपणे त्यांनी जो विश्वास आमच्यावरती व्यक्त केला, भंडारा गोंदियाच्या कार्यकर्त्यावरती, नेत्यांवरती, आम्ही त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू आणि लोकांपुढे जाऊन मोठ्या फरकाने निवडणूक जिंकण्याकरता आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।